राज्यात 11 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे। दुपारी 3 वाजेपर्यंतची आपण आकडेवारी बघितली तर सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात झालेले आहे, तर सर्वात कमी मतदान हे सर्वाधिक लक्षवेधी असलेल्या बारामती या लोकसभा मतदारसंघात झालेले आहे। बारामतीमध्ये सर्वात कमी 34.96% इतकंच मतदान झालंय। खरं तर बारामतीमध्ये हाय व्होल्टेज सामना आपल्याला बघायला मिळणार आहे। नणन विरुद्ध भाऊजाई, पवार विरुद्ध पवार असा सामना बारामतीमध्ये रंगतोय आणि यासाठी दोघींचेही भवितव्य आज मतपेटीत बंद होतंय। मात्र मतदारांमध्ये उत्साह दिसत नाहीये। बारामतीसाठी जोरदार प्रचार झाला, अनेक सभा पार पडल्या। सभेमधून टीकास्त्र डागण्यात आला आणि सर्वांचंच लक्ष या लोकसभा मतदारसंघाकडे असताना मतदारांनी मात्र उत्साह दाखवलेला नसल्याचं चित्र बघायला मिळतंय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झालंय, 51.51% इतकं मतदान कोल्हापूरमध्ये झालेलं आहे। तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदान बघायला मिळतंय। देशाचा जर विचार केला तर देशामध्ये सुद्धा महाराष्ट्र सर्वात मागे आहे। सर्वात कमी मतदान महाराष्ट्रातच होत असताना बघायला मिळतंय। दुसऱ्या टप्प्याचा विचार केला तर दुसऱ्या टप्प्यातही असंच घडलं होतं। दुसऱ्या टप्प्यातही महाराष्ट्रात सर्वात खाली होता मतदानामध्ये। तर पश्चिम बंगाल यावेळेस तिसऱ्या टप्प्याचा जर विचार केला, दुपारी 3 वाजेपर्यंतची जर आकडेवारी बघितली तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आणि महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालंय। आपल्यासोबत बारामतीतून आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर जोडले गेलेले आहेत। नवनाथ, आपण बघितलं सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा अशी रंगतदार लढत असताना, जोरदार प्रचार झाला असताना मतदारांचा उत्साह मात्र इतका कमी का आहे? नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। मात्र आता बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना आहे। मात्र कुठल्या पवारांना मतदान करायचं हे लोकांच्या संभ्रम अवस्थेमध्ये बारामतीतली जनता आहे। यामुळे एकूणच या बारामतीच्या आता ज्या लोकसभेचे जे मतदान पार पडत आहे त्याला जे मतदानाची टक्केवारी जी वाढणार होती ती या संभ्रमावस्थेमुळे कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अवघा 34 ते 35% मतदान आतापर्यंत 3 वाजेपर्यंत झालेलं आहे। आता आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं। काय वाटतं 3 वाजेनंतर किती टक्के मतदान होईल? साधारण आता 3 वाजेपर्यंत 30% ते 34% मतदान झालंय। मात्र आता 5 वाजेपर्यंत जे आहे 45% टक्केवारी मतदानाची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच अजून 1 तास आहे। 1 तासामध्ये साधारण 55% पर्यंत ही जी आकडेवारी जी आहे ती जाण्याची शक्यता आहे। थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे की टक्केवारी वाढली पाहिजे, कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीची जी टक्केवारी पहिली होती ती त्याच्यापेक्षाही कमी प्रमाणामध्ये यंदा मतदान जे टक्केवारी जी आहे ते कमी झालेली आहे। यामुळे कुठेतरी टक्केवारीचा राजकारणात मुरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार, त्याच्यानंतर अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, सुप्रिया सुळे खासदार, अशी मोठी दिग्गज व्यक्ती असताना सुद्धा त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यांच्याकडे बघूनही मतदारांना असं वाटत नाही की बाहेर पडून मतदान करावं। काय घडतंय नक्की बारामतीमध्ये? नक्कीच बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार किंवा पवार कुटुंबातील सर्वच व्यक्ती जे आहेत ते या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये फिरलेले होते। तरी देखील बारामतीची जनता जी आहे ती कुठेतरी संभ्रम अवस्थेत आहे। त्याचबरोबर या आता सध्या उन्हाची तीव्रता देखील मोठ्या प्रमाणात आहे। यामुळे कुठेतरी या उन्हाचा फटका देखील मतदारांना बसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच संभ्रमावस्था तर आहेच, मात्र उन्हाची तीव्रता असल्यामुळे देखील आता या मतदान प्रक्रियेवरती टक्केवारीवरती परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नवनाथ, या संदर्भातली अधिकची माहिती आम्ही तुमच्याकडून घेतच राहू, अपडेटेड माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।